हे ऐकलं ना तर मला खरंच खूप धक्का बसला. विश्वासच बसेना माझा. पण आशूला कसं कळलंय? म्हणजे त्या प्रधानांच्या संपर्कात आहे की काय ती अजून? नाही तसं नाही. ती पिल्लूला घेऊन गेली होती रुटीन चेकअपसाठी मीराच्याच हॉस्पिटलमध्ये. तिथे गेल्यावर कळलं तिला. काय एक एक प्रसंग येतात ना त्या नमिता प्रधानवर. काही का असेना, कुठल्या बाईवर असा प्रसंग नको ओढवायला. मुळात बाळणपण म्हणजे पुनर्जन्म. कळा, रगा, त्रास, ओढ सगळं सहन करायचं. पण आपलं बाळ आपल्या कुशीत आलं ना की त्या सगळ्या त्रासांचा विसर पडतो. पण इथे मात्र कळा त्याच, ओढ तीच, हुरहुर तीच, पण ऊस मात्र रिकामी. काय झालं असेल हो तिचं होता? बाळासाठी काय काय नाही केलं त्या बाईनी. सरोगसी सुद्धा पत्करली, पण शेवटी हात रिकामेच राहिले बिचारीचे. माणूस जे पेरतो ना तेच उगवतं शेवटी. असं नका म्हणू. वैर्यावर सुद्धा असे प्रसंग येऊ नयेत असं तुम्हीच म्हणता ना. मग आज असं का म्हणताय? तसं नाही ग अंजू. पण आपण म्हणतो ना नियतीचे खेळ अजब असतात. अजब वगैरे काही नसतात. नियतीचे खेळ अचूकच असतात. खोट असते ना ती आपल्याच कर्मात. मनापासून पटलं नव्हतंच ग त्याला. तरी सुद्धा नमितासाठी जीव तोडून नाटक करायचा प्रयत्न करत होता तो. पण एका क्षणी नाही जमलं त्याला. सगळे बांध तुटले आणि तिरमिरीत बेडरूम मधनं बाहेर आला आणि इथे येऊन बडबडत होता, नाही जमणार मला नाटक करायला. मी खरं खरं नमिताला सांगणार आहे बाळ नाहीये म्हणून. आणि मग कधीशी नमिता तिकडे उभी राहून ऐकत होती कळलंच नाही का आम्हाला. बापरे. आणि मग तेव्हापासून पूर्णपणे थिजूनच गेली ती. काही बघत नाही, बोलत नाही, नजर शून्यात आणि चेहरा निर्विकार. एखाद्या निर्जीव वस्तूसारखी घरभर वावरत असते. तुला सांगू मीरा, त्यापेक्षा आधीची नमिता परवडली का? वेडवाकडे बोलणारी, भांडणारी, आक्रस्ताळेपणा करणारी. या नमिताकडे बघवत नाही. दगड झालाय तीच. दादानी थोडासा पेशन्स ठेवायला हवा होता गमा. नाही, मला मान्य आहे की कुठल्याही भानावर असलेल्या माणसाला बाळ नसताना ते आहेच असं नाटक करणं हे खूप अवघड आहे. मला अगदी मान्य आहे. पण आपल्याकडे दुसरा इलाज नाहीये ना. आणि आता तू म्हणतेस तिचा दगड झालाय, म्हणजे आता आपल्या नाटकाचाही फार उपयोग होईल असं नाही वाटत मला. हा गुंता आणखीन वाढतच चाललाय आता. म्हणजे मामीचं बाळ देवाघरी गेलं असलं तरी तिला सांगायचं की ते इथेच आहे. पण असं कसं?
आशू, अगं काय, कुठे लक्ष आहे तुझं? काय चाललंय? अजून सुद्धा त्या प्रधान फॅमिलीच्याच विचारात आहेस ना? तू रागवू नकोस, पण काय अपेक्षा आहे तुझी माझ्याकडून? अपेक्षा नाही, पण काय? मिसेस प्रधानांचं जे झालंय ते माझ्या खूप जिव्हारी लागलंय समीर. त्यांची बाळासाठीची तडफड मी बघितले माझ्या डोळ्यांनी. त्या किती हायपर व्हायच्या ते मी पाहिले. त्यांनी माझ्याकडे बाळासाठी पदर पसरून भीक मागितली होती. त्या शेवटी कशा वागल्या याचा विचार नको करूस तू. बाकीच्या 4 जणींसारख्या नाही आहेत त्या. त्यांची आस खूप वेगळी आहे समीर. इतकी वर्ष वाट पाहून मग स्वतःचं मन मारून सरोगसीसाठी तयार झाल्या त्या. आपलं स्वतःचं बाळ येणार म्हणल्यावर त्यांना किती आनंद झाला असेल समीर. मला मान्य आहे, त्यांनी मला घरातून बाहेर काढल्यानंतर आपल्याला खूप त्रास झाला. पण तेव्हा त्यांची काय अवस्था झाली असेल आणि आता त्यांची काय अवस्था झाली आहे समीर. हे बघ, तिचं जे व्हायचं ते होऊ दे. आपल्या आयुष्यात नमिता प्रधान ही प्रायोरिटीवर नाहीये. तुला कळत कसं नाही ग? अशोक, हे बघ, बाळाबद्दल माझ्या काही तक्रारी नाही आहेत आणि असल्या तरी ते आम्ही दूर सारीन. पण प्रधान फॅमिली, त्यांचे प्रॉब्लेम्स त्यांनी सॉल्व्ह करावे ना. पण अशा अवस्थेत ते काय करणार आहेत समीर? प्रधान आता काय करणार याच्याशी आपला संबंध नाहीये आणि कर्तव्यही नाहीये. आशू, समीर आणि तिचं बाळ यांच्याशी केवळ कर्तव्य आहे मला आता. आणि प्रधानांबाबत तू जास्त विचार करू नयेस असं वाटतंय मला. अहो, तसं नाही. मी आपला सहजच विषय काढला होता. आणि प्रधानांच्या बाबतीत जो काही प्रसंग घडला आहे तो इतका भयंकर आहे ना की माणुसकीच्या नात्याने आपण काही मदत करायची म्हटली ना तरी नाही करता येणार आहे. मला फक्त एवढंच वाटतंय की बाळाच्या बाबतीत त्या प्रधानांनी जे काही महाभारत रचलं तेच प्रधान आता काय करणार आहे की पुन्हा एकदा सरोगसी. जो ते श्रीमंत लोक आहे, पैशाने जे जे विकत घेता येईल ना ते सगळं विकत घेतील. त्यांच्या गरजांचा विचार करत बसण्याची आपल्याला गरज नाहीये. अहो, तसं नाही. मी हे बघ, या घरात हा विषय आता बंद. अंशू, डबा तयार आहे? मला दुकानात जायला उशीर होतोय. कपडे बदलून येतो. दादा, तू मगाशी ते वेकेशनला
सारखी तक्रार असते की मी ऑफिसमधनं खूप उशिरा येतो, बाळाकरता वेळ देत नाही. म्हणून ना मी ठरवलं, आता पुढचे 6 महिने मी ऑफिसला जाणारच नाहीये. फक्त मीता आणि आमचं बाळ. हो, हे मात्र छान केलंस तू. म्हणजे कसं आता तुम्हाला तिघांना एकत्र भरपूर वेळ मिळेल ना. मीरा, गेली 10 वर्ष आम्ही दोघं याचीच तर वाट बघतोय. कोण मीता? मीता, बाळ काय करतोय ग? झोपलाय का? उठला नाही अजून? नमिता, अगं बाळाला गुठी द्यायची वेळ झाली ना. घेऊन जाऊ का मी बाळाला? हा, उद्यापासून की नाही एक बाई येणार आहेत तुला आणि बाळाला तेल मॉलिश आणि अंघोळ घालायला. हा नमिता, मला सांग बरं, तुला जेवणात काय मेनू हवाय? हा, तशी तुझ्यासाठी मी आळीवाची खीर केली आहे ग. पण काय ग, सकाळी मी तुझ्यासाठी डिंकाचा लाडू आणि ओल्या नारळाच्या वड्या ठेवल्या होत्या दुधाबरोबर. का नाही खाल्ल्यास तू? आपली तब्येत सांभाळायची तर खायला हवं की नाही? हा, ठीक आहे ठीक आहे. हे बघ, तू आराम कर. हा, मी येते. हो, काय जमलंय की नाही बाबाला घ्यायला तुम्हाला नीट? हा, तुला काय वाटलं बाबाला जमणार नाही? अरे कसं नाही जमणार, मुद्दाम शिकून घेतलंय बाबाने तुमच्या कळता. आणि ना आता आपण आईला ना, ए बघ आई आली, आईला हाय कला, हाय कला, हाय कला. तू का घेतलंस माझ्या बाळाला? बघ ना आई, ऐकल की. तू का घेतलंस माझ्या बाळाला? मीता, माझ्या खेरीज माझ्या बाळाला कोणीही हात लावायचा नाही. काय? माझं बाळ दे. मीता काय बोलतोस तू? शुभंकर, मी सांगितलं ना, माझं बाळ मला दे. काय करतोस? सोड ना तू शुभंकर, माझं बाळ आहे ते. शुभंकर, माझं बाळ आहे ते. मीता, मीता कुठे गेली? मीता, मा, काय रे शुभ? मला सांग, मीता इथे आली होती? नाही, बेडरूम मध्ये नाहीये ती. अगं नाही ना, कळत नाही मला कुठे गेली. काय ग, काय झालं? वंच, नमिताला पाहिलं कुठे? अगं बाई, म्हणजे आता अगं ती बेडरूम मध्ये नाही आहे, माहित नाही कुठे गेली. किचन मध्ये आहे का? नाही, मी आता तिथूनच तर येते. एवढ्या रात्री कुठं गेली असेल ही पोर?
गच्चीत वगैरे नसेल ना गेली? शुभू, मी गच्चीत बघून येते. मी गार्डनमध्ये बघून येते.